हॅलो नमस्कार, मी मीनाक्षी। आज आपण झणझणीत सुके बोंबील मसाला बनवणार आहे। त्याला वाटण वगैरे काहीच नाही मी बनवलेलं। आपली साधी सिंपल भाजी मी नेहमी अशीच भाजी बनवते, कारण का बोंबलाला अंगची चव असते। ते मी बोंबलाचे बारीक बारीक आहे ना तुकडे करून घेतलेले आहेत। इथे टोमॅटो घेतलेला आहे, बारीक छोटे 2 कांदे कापून घेतलेत, कोकम आणि कोथिंबीर आणि कढीपत्ता आणि एकच मोठं टोमॅटो कापून घेतलेले आहे। इथे एवढे ह्याच्यातच आपण बोंबलाची मसाला बनवणार आहे। इथे बोंबील चांगले लोखंडी तव्यामध्ये भाजून घ्यायचे, म्हणजे त्याचे पंख वगैरे घाण काय असेल बोंबलाला लागलेली ती सगळी निघून जाते। चांगले भाजून घ्यायचे आणि लोखंडी तव्यामध्येच आहे ना, तुम्ही कधी पण आहे ना अशी बोंबलाची वशाटाची भाजी तुम्ही बनवून बघा, त्याला एक वेगळीच चव येते, खूप छान लागते। चांगले बघा भाजून घ्यायचे आणि गरम पाण्यात लगेच, थंड पाण्यात लगेच नाही टाकायचे, ते थंड झाल्याच्या नंतर ना मग टाकायचे। बघा स्वच्छ धुवून घ्यायचे 2-3 पाण्याने बोंबील, हे म्हणजे त्याचे सगळे पंख वगैरे निघून जातात। हे बघा आपले बोंबील स्वच्छ धुवून आणि भाजलेत पण बघा चांगले कसे। गावाला तर हारातच भाजतात, मस्त असे तुकडे करायचे, खायचे करून करून। हे बघा आता आपण आहे ना तेलात चांगले भाजून घेऊया ह्याला, म्हणजे ह्याचं काय होतं, थोडासा वशटपणा कमी होतो, म्हणजे वास येतो ना मसाला तो कमी होतो। गावाला आमच्याकडे असेच बनवतात। मस्त असे भाजून घ्यायचे की ह्याच्यात थोडंसं बेसन पीठ टाकायचं, बेसन पीठ नसेल तर बाजरीचं पीठ टाकायचं, तिखट मीठ टाकायचे, हळद टाकायची आणि थोडंसं पाणी टाकायचं आणि हे बोंबील त्याच्यामध्ये सोडून द्यायचे। मस्त कालवण एकदम एक नंबरच लागतं, काला करून एकदम असं खायचं भारी। ते वेगळीच चव असते हो, वशाटाला अंगची चव असते, त्याच्यामुळे आम्ही काय ते वाटण बिटण याला असं काय घालत नाही अजिबात। आपलं साधं सिंपलच हे असलं चांगलं लागतं। मग ह्याच्यामध्ये थोडीशी मी मोहरी टाकली, मोहरीमुळे पण एक टेस्ट येते चांगली भाजीला। चांगली तडतडून द्यायची। वशाटाच्या म्हणजे सुकट बोंबील आणि ती कर्दी असेल ना तर आम्ही अशीच भाजी सेम बनवतो, सुक्या भाज्या पण। ते वाटण वगैरे काही नाही टाकत, ह्याच्यामध्ये मी कांदा टाकलाय, थोडी अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे, चांगली भाजून घ्यायची ह्याला। आणि ह्याच्यामध्ये थोडा कढीपत्ता टाकून घ्यायचा। गावाला तर हे पण टाकत नाहीत, कढीपत्ता नसतो, कोथिंबीर नसतो, तरी पण बोलतात काय कढीपत्ता कोथिंबीर वापरता, वशाटाला कुठे कढीपत्ता कोथिंबीर टाकतात का, मग वशाटाचा कसा वास यायचा बोलतात। बोंबील केले ते हे सगळं सामान टाकून सगळं वशाटाचा वास जायला बोलतात, कढीपत्ता आणि कोथिंबीर। म्हटलं आता सवय लागले कढीपत्ता कोथिंबीर टाकायची, त्याशिवाय चवच येत नाही भाजीला म्हणते। आता गावाला गेल्यावर कधी कधी बनवते ना मग मी कढीपत्ता कोथिंबीर वगैरे टाकते, तर बोलतात काय कढीपत्ता कोथिंबीर टाकते बोंबलाला सुकटीला, असं अशीच भाजी छान लागते बोलतात। हे चांगलं तेलात परतून घ्यायचं, 2-3 मिनिटं झाकून ठेवायचं। चांगला मसाला आपला टोमॅटो कांदा आहे ना चांगला असं हे होऊन द्यायचं, वाफलून घ्यायचं तेलामध्ये। आता 2 मिनिटं झाकून ठेवलंय। आता ह्याच्यामध्ये आपण आहे ना मसाले घालून घेऊया। काय काय मसाले घालणार आहे ते बघा, मी एकदम साधे सिंपल आणि भाजी एवढी आपली भन्नाट होणार आहे ना, एकच नंबर। बघा इथे मी थोडे हळद टाकून घेतले आणि आपला हा घरचा घाटी मसाला आहे, ह्याच्यात भरपूर मसाले टाकलेले आहेत बघा, कारण का ह्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे मी ऑलरेडी यूट्यूबवरती। 2 चमचे तिखट टाकले मी, प्रत्येक भाजीला 2 चमचे, ते माझं मापच आहे 2 चमच्याचं। ह्याच्यामध्ये थोडीशी धना पावडर टाकून घेतलेली आहे आणि थोडासा हिंग टाकून घेतलेला आहे। हे चांगलं तेलात परतायचं 2-3 मिनिटं आणि 1-2 मिनिटासाठी थोडंसं झाकून ठेवायचं, ह्याला तेल सुटसतो, आपला चांगला मसाला परत असतो। आता ह्याच्यामध्ये बोंबील टाकून घेतलेत बघा। आता हे बोंबील पण त्याच्यासोबत चांगले परतून घ्यायचे। तरी पण एवढा मस्त घट्ट असा रस्सा झालेला आहे, मिळून आलाय एकदम असा मसाला पण त्याला असा दाटसर, पातळ नाही झालंय की इकडं पाणी इकडं मसाला। चांगला असं परतून वगैरे असं मस्त मसाला घेतला ना मापात, तो व्यवस्थित होता आपली भाजी कुठली पण। आता ह्यालाच मी अजून 1 ग्लास पाणी टाकलं असतं, अजून 1 ग्लास पाणी टाकलं असतं, एकीकडं पाणी एकीकडं ते झालं असतं। आता झाकून ठेवूया आपण 1-2 मिनिटासाठी। आपला मसाला बघा तयार झालाय। वाव काय भारी, एकदम मस्त असं भाताबरोबर आहे ना, गरम गरम भात आणि हा बोंबील मसाला एकच नंबर। आणि भाकरी कुठली पण खातो मी, ज्वारी बाजरी नाहीतर चपाती, पण भाकरी बरोबर भारी लागतं, एकच नंबर। कशी वाटली तुम्हाला माझी रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा
आणि प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। हे बघा आपली भाजी बनवून तयार झालेली आहे आणि बघा कलर किती छान आलेला आहे भाजीला आपल्या आणि एकदम भाजी अशी मिळून आपली आलेली आहे।